तर खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तर सामन्याकडे वळूया. Dama Camera. हे भगवे अमते रक्त करब तो तत्व हिंदवी बाणा. हे भगवे अमते रक्त करब तो तत्व हिंदवी बाणा. सात गोत्र अनधर्म आपसा शिवसेना शिवसेना. तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का मिळालेला आहे सर्वेच्या रूपाने. हॅलो हॅलो. पहिला धक्का मिळालेला आहे सर्वेच्या रूपाने. तिरुपती बालाजी संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभव झालेला आहे, त्यामुळे हा सामना एक मोठा सामना असेल तिरुपती बालाजी संघासाठी. तर बिंदुसार संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे, त्यांना सुद्धा एक महत्त्वाचा असेल. पहिल्या नंबरवर जर जायचं असेल तर प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे प्रत्येक संघासाठी. तर पुन्हा एकदा धावचीत होण्याचा धोका होता, मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. एक लेजंड खेळाडू, सिनियर खेळाडू प्रणय घरत, निशांत असेल नॉन स्ट्राईकला. बेटेगाव संघ म्हणजे घरच्या मैदानावर खेळताना आहे निशांत, त्याचा फायदा करून घेतोय का आपल्या संघासाठी पाहायचं आहे. तर समोर एक गोलंदाज आहे तो साजन, फायर संघाकडून नेहमी खेळणारा असा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू साजन. या दरम्यान चांगला फटका जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज 2 धावा सुद्धा पूर्ण करतात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. धावसंख्या मात्र 2ने वाढेल, धावसंख्या पोहोचते ती 3 धावेवरती. पहिलं षटक चालू असताना साजन तर पाहायचं आहे साजन. स्टेडर पद्धतीचा फटका होता, झेल घेण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. जर झेल बाद झाला असता प्रणय तर एक मोठा धक्का मिळाला असता नवली संघ तिरुपती बालाजी संघाला. लेजंड खेळाडू आहे, मोठी धावसंख्या उभारू शकतो आणि समोरच्या संघाला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे त्याला बाद करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. मात्र एक संधी हुकलेली आहे, पाहायचं आहे पुन्हा एकदा साजन. आता मात्र चांगला फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1ने वाढेल, धावसंख्या पोचते ती 4 धावेवरती. तर मोठा धक्का मिळतोय, प्रणयाच्या रूपाने गडी बाद होतोय.
तर प्रणय बादून आपल्या तंबूमध्ये परततो एक मोठा खेळाडू आणि समोर आता नवीन फलंदाज येतोय तो नयन. पवनसूत संघाकडून नवलिक संघाकडून खेळणारा हा फलंदाज पाहायचा आहे आपल्या अनुभवाचा कुठपर्यंत फायदा करून देतो आपल्या संघाला. तर समोर गोलंदाज आहे तो अक्षय मॅन फ्रॉम सरावली, चांगल्या फॉर्ममध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा केली होती, मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता तोच अक्षय. आताचा चेंडू हौस ढकलून काढतो नयन, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सहज एक धाव पूर्ण करतायत, धावसंख्या 1 निवडेल, धावसंख्या पोहोचतील ती 5 धावेवरती. दुसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या होते ती 5. तर आता पुन्हा एकदा निशांत, एक मोठी जबाबदारी असणार आहे या दोन्ही फलंदाजावरती. आपल्या संघाला जर विजय संपादन करून द्यायचा असेल तर एक चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे बिंदुसार संघासमोर, कारण चांगले फलंदाज बिंदुसार संघामध्ये सुद्धा कमीत कमी 50 धावसंख्येचं तरी आव्हान उभं करावं लागणार आहे ते तिरुपती बालाजी संघाला, कारण पहिला सामना येथे पराजित झालेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयत्न होतो निशांतकडून, मात्र एक धाव पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र खूप सुंदर असा चेंडू, यष्ट्या उखळले जातात त्या नयन यांच्या अचूक लाईन्स आणि लेन्थ मेंटेन केलेला हा चेंडू अक्षयकडून. आपण नेहमी पाहतो अक्षय यांची गोलंदाजी खूपच लाईन्स आणि लेन मेंटेन केलेली असते त्यांनी, आणि हीच गरज असते चांगल्या गोलंदाजीची. अगोदरच हेरतात हा फलंदाज कुठला फटका मारण्याच्या प्रयत्नात आहे, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी अक्षय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज जाईल तो रोहित, मॅन फ्रॉम सरावली. तर या दरम्यानचा फटका जातोय चौकाराच्या दिशेने, 4 धावा मिळतील. फलंदाज रोहित याला धावसंख्या पोहोचेल ती 10 धावेवरती. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 10 धावेवरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 10. तर तिसरा षटक घेऊन येईल तो प्रीतम, मॅन फ्रॉम अक्करपट्टी. खूप सुंदर चेंडू अगोदरच हेरलं होतं निशांत, हा मध्ये येऊन खेळण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच प्रकारचा चेंडू यष्ट्या उखडवल्या जातात निशांत यांच्या, आणि गडी बाद. तर आता मात्र थोडंसं चिंतेचं वातावरण नक्कीच असणार ते तिरुपती 11 बालाजी संघासमोर, कारण मोठे खेळाडू बाद झालेले आहेत. प्रणय बाद झालेला आहे, निशांत बाद झालेला आहे, नयन बाद झालेला आहे. तर आता मात्र धावसंख्या उभारण्यासाठी कोणता खेळाडू हातभार लावतो ते पाहायचं आहे. प्रेमित जाईल नवीन फलंदाज, एक सिनियर खेळाडू, मोठा अनुभव, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळालेला असा हा खेळाडू. पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळून आलेले आहेत असे खेळाडू, आणि पाहायचा आहे आपल्या अनुभवाचा फायदा कुठपर्यंत करून देता येते तिरुपती 11 संघाला. मोठी जबाबदारी असणार आहे प्रेमित यांच्यावरती धावसंख्या उभारण्याची. मात्र समोर सुद्धा चांगले गोलंदाज प्रीतम चांगले फॉर्ममध्ये आहेत.
आणि बिंदुसार संघाबद्दल बोलायचं झालं तर सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि नक्कीच साहजिकच असणार, कारण जेव्हा आपण पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करतो तेव्हा नक्कीच आपला आत्मविश्वास वाढलेला असतो. तर तोच वाढलेला आत्मविश्वास शेवटपर्यंत ठेवण्याची गरज त्यांना, जर ह्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करायची असेल. पाहायचं आहे पुन्हा एकदा प्रीतम. या दरम्यान चांगला फटका, मात्र इंज्युर्ड आहेत प्रेमित, मात्र आपल्या संघासाठी ते धावून आलेले आहेत. पाहायचं आहे कुठपर्यंत खेळी करतायत, कारण आपण पाहतोय त्यांना इंज्युर्ड आहेत तरी सुद्धा संघाची गरज लक्षात घेऊन ते फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. पाहायचं आहे प्रीतम आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, आणि आता मात्र रोहित यांच्या बॅटमधून निघालेला फटका उंचा गेलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकदा पळून पूर्ण करतायत. पुढील समालोचनासाठी इथे मी निमंत्रित करेल आमचे सहकारी KPL चे सदस्य मोहित घरात यांना. खूपच चांगलासा फटका प्रेमित यांचा स्विचित मारलेला आहे. चौकार. धावसंख्या 4 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16. तिसरं शतक चालू आहे. 2 चेंडू बाकी आहेत आणि स्कोर झालेला आहे तो 16. पुढचा चेंडू सामना करते पिंट्या. खूपच चांगला चेंडू, तसा चांगला फटका, पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते प्रीतम. रोहित सामना करतील. तर रोहित आणि बाद त्रिपाचित झालेले आहेत. रोहित त्यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते चिन्मय, मॅन फ्रॉम सरावली. पुढील पुढचा गोलंदाज आहे तो अक्षय. खूपच चांगलासा फटका पिंट्या यांचा. 1 धाव घेतलेल्या. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18.
दोन्ही एकाच टीम मध्ये खेळत असतात सरावली गावातून. चिन्मय आणि अक्षाने कव्हर लॉंगांच्या दिशेने मारला फटका. चांगलेसे क्षेत्ररक्षण तिथे, खूपच चांगले क्षेत्ररक्षण प्रीतम यांच्याकडून. पुढचा चेंडू सामना करते पिंट्या. कव्हरच्या दिशेने मारला फटका. खूपच चांगला फटका आणि चौका. 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 23. खूप पुढचा चेंडू अक्षय यांचा पुन्हा सामना करतील एकदा प्रेमित. स्विचिट मारण्याचा फटका आणि बाद. पंचांचा इशारा हा बाद झालेले आहेत. पिंट्या यांची जागा सांभाळली जाते ते भूषण. खूपच एक्सपिरियन्स आहे त्यांना. खूपच चांगले खेळत होते पुन्हा त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि पुन्हा एकदा KPL मध्ये दरवर्षी खेळतात. चांगला परफॉर्मन्स दाखवतात आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होत आहे ती 24. अजूनही शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या तिथे 25. पाहूया शेवटचं शतक कोण घेऊन येते बिंदुसार संघाकडून. शेवटचं शतक घेऊन येते प्रीतम घरात. मॅनफ्रॉम पास्तळ. सामना करतील चिन्मय. बॅटची इनर एज लागून गेलेला आहे फटका आणि एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढ आहे. धावसंख्या होत आहे ती 26. शेवटचं शतक हाताळताना प्रीतम आपल्या संघासाठी. सामना करतील पुन्हा एकदा भूषण. आणि गडी बाद. धावचीत झालेले आहेत चिन्मय हे. आणि आता जागा चिन्मय यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते पंकेश घरत.
मॅन फ्रॉम बेटेगाव होम ग्राउंड आहे त्यांचं. पाहूया किती मोठे फटके मारतायत आपल्या संघासाठी किंवा किती धावा जमवतात आपल्या संघासाठी पंकेश. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत शेवटच्या षटकामधले. प्रीतम पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतात प्रीतम. सामना करते पंकेश. पॉइंटचा चिन्ह मारायला फटका. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 27. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. खूपच ऑफस्टिकच्या बाहेर होता हा चेंडू. पंचांनी इशारा केलेला वाईड. एक अखेर धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होते ते 28. खूपच चांगला चेंडू. निर्धाव असा चेंडू. भूषणाला अजिबात समजला नाही चेंडू प्रीतम यांचा. पुढील चेंडू. प्रीतमचा सामना करते पुन्हा एकदा भूषण. रिव्हर्स मारण्याचा फटका. निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू आहे प्रीतम यांचा. खूपच चांगली गोलंदाजी करतात प्रीतम आपल्या संघासाठी. त्यांचे ओनर खूपच खुश असतील. आमचे बंधू भावेश आणि इतर खेळाडूंनी. खूपच चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. खूपच चांगली गोलंदाजी. एकोणतीस धावांचं आव्हान दिलेलं आहे बिंदुसार संघाला. यापुढील होणार सामना शिवसाई सरावली वर्सेस बिरवाडी टायगर्स. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॅक साठी यायचं आहे. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बिरवाडी संघाचा कर्णधार आलेला इकडे.
फलंदाज पाठवायच्यात लवकर लवकर. सरावली, शिवसाई सरावली. फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बिरवाड आणि सरावली यांचा नाणेफेक होत आहे. पहिलं शतक घेऊन येत आहेत ते तिरुपती बालाजी संघाकडून. ते स्वप्नेश, होम ग्राउंड आहे त्यांचं स्वप्नेशचं, बेटेगाव कडून खेळतात. खूपच चांगली गोलंदाजी मागच्या सुद्धा सामन्यामध्ये केलेली होती त्यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत स्वप्नेश. सामना करते ते सुद्धा होम ग्राउंडचे बेटेगावचे आमचे गौरव आणि साजन. सरावली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. स्वप्नेश यांचा पहिला चेंडू. सामना करतील गौरव उर्फ गोटू. आणि पहिला चेंडूवर फटका मारलेला आणि चौकार. पहिला चेंडू चौकार आलेला आहे. 4 धावा. पुढचा चेंडू स्वप्नेश यांचा. खूपच चांगला चेंडू. गोटू आणि झेल सोडलेली, सोपी झेल होती, सोडलेली आहे. गोटू यांना जीवदान दिलेलं आहे. पुढचा चेंडू स्वप्नेश यांचा. सामना करतील साजन. स्विचिट मारण्यावर आणि चांगलासा फटका. 4 धावा. खूपच चांगला फटका स्विचिट मारलेला आहे पूर्णपणे. पुढचा चेंडू स्वप्नेश यांचा. सामना पुन्हा एकदा साजन. निर्धाव असा चेंडू. पुन्हा कमबॅक केलेला आहे स्वप्नेश यांनी. पुन्हा एकदा स्वप्नेश आणि खूपच चांगलासा फटका लॉंग चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 13.
जुना बॉल पहिला पुढचा चेंडू स्वप्नेश यांचा सामना करते पुन्हा एकदा साजन. खूपच चांगला असा चेंडू, खूपच चांगला आणि वाईट, पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव, धावसंख्या होती ती 14. खूपच चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. शतक संपल्या, धावसंख्या झालेली ती 14. पहिल्या शतकानंतर धावसंख्या झालेली ती 14. यापुढील होणारा सामना शिवसाई सरावली वर्सेस बिरवारी टायगर्स. शिवसाई सरावलीने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आपले ह्या सामन्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपल्याला भरपूर अजून सामने खेळवायचे आहेत. नवीन गोलंदाज आहे तो भूषण, मॅन फ्रॉम अक्करपट्टी. सामना करतील ते गोटू. खूपच चांगला फटका. पुढील चेंडू भूषण यांचा सामना करतील पुन्हा एकदा साजन. खूपच फॉर्म मध्ये आहे साजन, खूपच धावा जमवतो आपल्या संघासाठी. फुलटॉसचा चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या होते ती 19 आणि फक्त 10 धावांची आवश्यकता अजूनही. खूपच चांगला खोलवरचा असा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 20. हा सामना संपल्यावर लगेच सरावली संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खूपच चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू भूषणचा सामना करतील पुन्हा एकदा गोटू. स्विचिट मारण्याचा फटका आणि स्विचिट फटका आणि हा 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या होते ती 24. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. गोटू षटकार मारून आपल्या संघाला विजयी करतात का पाहूया. स्ट्रेट ड्राईव्ह, रिव्हर्स स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे गोटू यांनी. 4 धावा, 1 धावाची आवश्यकता आहे अजूनही. आणि तिसरी गोलंदाजी घेऊन येतात आपले बंधू पंकेश. सामना करली साजनदा, 1 धावांची आवश्यकता आहे. साजन षटकार मारतात की पाहूया. आणि आणि झेल सोडलेली आहे. एक खूपच चांगला प्रयत्न केलेला होता आणि बिंदुसार विजयी झालेले आहेत. सरावली संघाने लगेच त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. आणि ह्या संघामध्ये सामन्यामध्ये जो सामनावीर झालेला आहे तो म्हणजे साजन.
तर त्वरित येऊन आपली मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे. खूपच चांगलं प्रदर्शन केलेलं आहे साजाने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. ग्राउंड खाली करायचं आहे. तर आपल्या सरावली संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि लवकर लवकर बिंदुसार संघाने ग्राउंड खाली करायचं आहे. हॅलो हॅलो. आणि दरम्यान सामना रंगतोय तो शिवसाई सरावली वर्सेस बिरवाडी टायगर्स. सरावली संघाने आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. तसेच बिरवाडीचे सलामीचे फलंदाजांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बिरवाडी संघाचे आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर. तसेच सरावली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. दरम्यान सामना रंगतोय तो शिवसाई सरावली वर्सेस बिरवाडी टायगर्स. प्रथम गोलंदाजी मार्कवर येतोय तो अंकेश घरत आणि सलामीचे फलंदाज आपण पाहू शकतो एक रितेश घरत आणि सार्थक घरत. पहिला चेंडू सामन्यातील फेस करतील ते सार्थक. गोलंदाजी मार्कवर अंकेश घरत. पहिला चेंडू खूपच
सुंदर असा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा. मात्र पहिल्या मॅच मध्ये थोडेसे हाणामारी झाली होती. अंकेश घरत यांना मात्र इकडे कुठेतरी कमबॅक करत आहेत. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, तिकडे आतेश राऊत सरसावतात आणि मात्र एक धाव काय रोखू शकले नाही आणि धाव संख्या होते ती 1 धावा.